आणि आता बातमी येते नंदुरबारमधून। नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये जाण्यासाठी अगदी जीव घेणा प्रवास। अक्कलकुवा तालुक्यामधील गोली आमचा केलाखडी पाड्यातील विद्यार्थ्यांची ही कसरत पहा। नदीवर पडलेल्या झाडावरून या विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू आहे। आदिवासींना मूलभूत सुविधा कधी मिळणार असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो। हा ओळ या ठिकाणी जर ओलांडायचा असेल तर या झाडावरून जावं लागतं आणि त्यासाठी एक दोरी यासाठी बांधण्यात आली। शाळकरी ही लहान लहान मुलं जी आहेत ती या झाडावरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतायत। अक्कलकुवा तालुक्यातील केलखेडी या शाळेच्या विद्यार्थ्यांना अक्षरशः जीव घेणा प्रवास जो आहे तो करावा लागत आहे आणि या प्रवास करून विद्यार्थी जे जीव धोक्यात घालून शाळेत येत आहे। एकीकडे राज्य सरकार मोठमोठ्या घोषणा करत असतात तर विरोधक जे आहे ते हिंदी आणि मराठीच्या विषयावर ते सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहे। परंतु नंदुरबार जिल्ह्यातली ही दयनीय अवस्था अशी पाहू शकता की ये जे विद्यार्थी आहे ये तेलखेडी पाड्याचे विद्यार्थी हे सर्व विद्यार्थी जे ते गंगापूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शाळेमध्ये येत असतात। या शाळेमध्ये येण्यासाठी विद्यार्थी अक्षरशः जीव घेणा प्रवास जो आहे तो करावा लागत आहे। ज्या शिक्षणासाठी जर असे प्रयत्न करावा लागत असतील तर या विद्यार्थ्यांनी शिकावं तरी कसं, असाच काहीसा प्रश्न उपस्थित होत आहे। त्यामुळे राज्यकर्त्यांनी आणि विरोधकांनी इतर मोठमोठ्या गोष्टी करण्यापेक्षा सातपुड्याच्या दुर्गम भागात येऊन या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने मदत केली पाहिजे। त्यामुळे मायबाप सरकार आता या विद्यार्थ्यांसाठी लवकरच इथं पूल तयार करावा अशीच काहीशी माफक अपेक्षा जी आहे त्या या विद्यार्थ्यांच्या मनातून उमटताना दिसून येत आहे। जितेंद्र भाईसाहेब, टीव्ही 9 मराठी, तेलखेडी, अक्कलकुवा, नंदुरबार। ही जो समस्या आहे सर, ही अनेक वर्षापासून समस्या आहे। आम्ही प्रशासनाला एक नव्हे तो अनेक निवेदन पण दिले आणि इथले जे कॅन्डिडेट उभे राहतात समजून घ्या, आमदार खासदार त्यांना माहित नसले, त्यांना पण सगळ्यांना माहित आहे इथली स्थिती काय आहे। आम्ही वारंवार विनंती केल्या प्रशासनाला किंवा ग्रामपंचायतला, पण इकडे कोणीच